नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की शेळ्यांची डिलिव्हरी कशा पद्धतीने करावी किंवा डिलिव्हरीच्या टायमाला कोणकोणत्या गोष्टीची एक काळजी घ्यावी. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. पूर्णतः एक मोकळी चर्चा होणार आहे, जेणेकरून डिलिव्हरीच्या टायमाला कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. सुरुवात जर बघा झाली मित्रांनो, तर खूप शेतकरी मित्र किंवा तरुण मित्र एक शेळी पालन व्यवसायाकडे वळतात आणि काही शेतकरी मित्र तरुण मित्र करतात सुद्धा. पण ते डिलिव्हरीच्या टायमाला काय करतात मित्रांनो, थोडंसं एक दुर्लक्ष करतात. त्या कारणामुळे काय होतंय, त्यांच्या एक पिलांची जास्तीत जास्त एक मरतणूक होती. बघा, आपण डिलिव्हरीच्या टायमाला एक दोन जर चुका केल्या तर ते एक दोन चुकामुळे काय होतंय, पिल्ले आपले एक 10 ते 15 दिवसाच्या आतात आपले गोठ्यावरती किंवा आपल्या शेडवरती एक मरतात किंवा 100% मरतात मित्रांनो. त्यांची एक मरतणूक होतच असते. तर मरतणूक व्हायला नाही पाहिजे मित्रांनो, त्याच्यासाठी आपण एक हा व्हिडिओ बनवतोय. सुरुवात जर बघायची झाली, जर आपली ही शेळी आहे मित्रांनो, तर ही शेळी आपली एक शिंग मोडलेला आहे, तरीसुद्धा आपण विक्री केली नाही. आज या शेळीची एक डिलिव्हरी होणार आहे आणि या डिलिव्हरी होणारे मित्रांनो, या शेळीची पण एक शक्यतो लवकरात लवकर जर शेळीची एक डिलिव्हरी होत असेल तर मित्रांनो, तर अर्ध्या तासामध्ये होती. जास्तीत जास्त थोडंसं एक वेळ गेला तर त्याच्यामध्ये काय होतंय, 1 तास लागत असते. पण हे शेळी जी आहे आपली, तर सकाळपासून याला एक 1.5 तास झालेला आहे. सतत शेळी उठतीये बसतीये. तर ही शेळी मित्रांनो आडलेली आहे. आता जे पूर्वी लोक आहे की बुजुर्ग लोक आहे, त्यांना कळेल की शेळी आडली म्हणजे काय. तर तरुण मित्रांना कळत नसेल तर बघा, तुम्हाला सांगतो मी शेळी आडली म्हणजे काय. तर शेळी आडणे म्हणजे एक बघा, ज्या टायमाला शेळीच्या एक पोटामध्ये एक पिल्लू असेल, 2 असेल, तर ते काय होतात मित्रांनो, पिल्लांची एक गुंतवणूक पोटामध्ये एकमेकाची, एकाचा पाय इकडे एकाचं तिकडे. त्यामुळे काय होतं, एक पिल्लू बाहेर येण्यासाठी शेळ्यांना खूप त्रास होतोय आणि शक्यतो ते पिल्ले बाहेर येत नाही. आणि त्या पिल्लांची एक मरतणूकसुद्धा एक पोटामध्ये होती आणि त्या कारणामुळे एक शेळ्यांची सुद्धा एक मरतणूक होत असते, ते सुद्धा तुम्हाला सांगतो. पण बघा, आता ही शेळी आपण एक इथे शेडवरती आहे, बाहेर बांधलेली आहे आणि आपण सकाळी सकाळी जसं की हे व्हिडिओ बनवतोय आणि शेळी वेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला दाखवतो याच व्हिडिओमध्ये. तर आपण ही शेळी आता एक फिरस्ती शेळ्यामध्ये चरण्यासाठी सोडणार आहे, जेणेकरून तिकडे एक फिरून सुद्धा एक जर वेली तर वेली मित्रांनो. तर सोडतोय मी आता. तर बघू शकता मित्रांनो, जे आपण शेळी तुम्हाला एक दाखवली होती सकाळी, तरी की शेळी वेलेली आहे. तर की शेळी वेली नाही मित्रांनो, आपण ते एक पिल्लू हात घालून एक बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याने एक त्याच्या मर्जीने 2 पिले दिलेले आहे. सुरुवात तुम्हाला आपण सांगितलेली मित्रांनो, शेळी आडलेली आहे. तर शेळी 100% ती आडलेलीच होती. म्हणजे एक 2 पिले जे आहेत मित्रांनो, एक ब्लॅक कलरमध्ये दिले, 2 पिले त्याच्यासारखे दिले त्याने आणि एक पूर्णतः एक काळा दिलाय. तर एक काळा पिलू आणि एक जे दुसरं पिलू आहे त्याच्यासारखं दिसतंय मित्रांनो, लाल कलरचा. तर ते पिल्लाची एक दोन्हीचे एक वेगवेगळे पाय आलते. सुरुवातीला आपण ज्या टायमाला हात घातलं त्या टायमाला एक दोन्ही पिल्लांची गुंतवणूक होती. तर एक पिलू आपण खूप आपली एक बेजारी झाली किंवा एक त्याच्यामध्ये एक आपण काढलंच मित्रांनो ते, आणि काढलं नसतं आपण तर शेळ्यांना खूप वेळ झाला तर एक शेळ्याची सुद्धा मरतणूक होती आणि ते पिल्लं सुद्धा पोटामध्ये मरतात. आणि पोटामध्ये जर ते पिल्ले मेले मित्रांनो, तर एक चांगली शेळी आपली दगवली असती. आणि याच्यामध्ये असं नसतं मित्रांनो की शेळी दगवती सुद्धा आणि पिल्ले सुद्धा मरतात. पण शक्यतो आपल्याला जेवढे आपले 100% प्रयत्न त्याच्यामध्ये केले पाहिजे मित्रांनो. तर एक धीर सोडून याच्यामध्ये जमत नसते. बघा, आता मी एक प्रयत्न संपूर्ण याच्यामध्ये केले आणि त्या कारणामुळे आपल्याला एक 3 पिले या शेळीने दिलेले आहेत. बघू शकता, तुमच्या समोरच आहे. तर प्रयत्न म्हणजे बघा, संपूर्ण आपलं एक 100% त्याच्यामध्ये एक प्रयत्न करायला पाहिजे. जेवढं होतंय आपल्याला तेवढं याच्यामध्ये प्रयत्न केलायचे आणि त्याच्या प्रयत्न एवढं करून जर जमलं नाही तर मग त्याला काय पर्याय नाही. तर संपूर्ण एक आपल्याला जेवढं होतंय तेवढं आपण प्रयत्न केले आणि 3ही पिले वाचवलेले आहेत. तर बघू शकता पिल्लांची क्वालिटी सुद्धा. तर संपूर्ण जशा जशा पद्धतीने शेळी पिल्ले देत असते मित्रांनो, सुरुवातीला जे पिल्ले साठलेले आहे शेळ्यांना ते एक अलीकडे ठेवले आपण आणि जे तवरूत दिलेलं आहे त्याच्याजवळ दिलेलं आहे. तर एक शेळ्याच्या जवळ थांबावं लागते. आपल्याजवळ फिरस्तीमध्ये याला सोडलं आहे आपण आणि दुसऱ्या सुद्धा शेळ्या एक सरतात, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि याच्याकडे सुद्धा एक लक्ष द्यावं लागतं. तर आता एक संपूर्ण काशीची क्वालिटी सुद्धा बघू शकतात. चांगल्या पद्धतीने आता 3 पिल्ले सुद्धा एक सांभाळू शकते. पण 2 दिले असते मित्रांनो तर आपण 2च मागत होतो, पण 3 दिले तर 3ही सुद्धा आपण सांभाळू. आता 2 दिले तर कधी बेस्ट आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये. तर शेळीवरती संपूर्ण एक लक्ष द्यावं लागतं मित्रांनो. त्यांच्या खाली एक पिल्लावरती एक पाय ठेवू नये किंवा एक सर्वसाधारण पिल्लावरती शेळी बसली नाही पाहिजे.
जर पिल्लावरती बसली मित्रांनो, तर पिल्लू जर दबलं त्याच्या खाली तर त्या कारणामुळे सुद्धा एक दोन दिवसामध्ये पिल्लू मरतं आहे. तर ही काळजी घ्या. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जे आपण मुद्दा सांगणार होतो ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. सुरुवातीला मित्रांनो, ज्या टायमाला आपण शेळ्याची एक डिलिव्हरी होती, तर पिल्लू थोडंसं एक काशेच्या साईडला वडावा, जेणेकरून काय होतं शेळींना जास्त त्रास होत नाही. सुरुवातीला बघा शेळ्याचे त्यांचे ते सुद्धा एक डिलिव्हरी होऊ शकतात, पण शेळ्यांची डिलिव्हरी एक भादी शेळी जर असली तर ती स्वतःहून सुद्धा त्यांची एक डिलिव्हरी होऊ शकते. पण जी पहिला रूपाट असती त्यांना थोडंसं एक मदत, जर भादी असली पहिला रू असली मित्रांनो, थोडंसं जर आपण त्यांना एक मदत केली तर त्यांची एक डिलिव्हरी एक चांगल्या पद्धतीने होत असते किंवा त्यांना एक त्रास कमी प्रमाणात होत असतो. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा. आणि शक्यतो डिलिव्हरीच्या टायमाला एक शेळ्यांच्या जवळ थांबा, जेणेकरून एक पिल्लांची मरतणूक होत नाही. 4-5 महिने आपण थोडंसं एक त्याच्या मागे फिरतो किंवा एक चांगल्या पद्धती त्याच्या संपूर्ण आपण कष्ट करतोय, पण थोडंसं जर त्याच्यापेक्षा आपण दुर्लक्ष केलं तर आपलं एक 5 महिन्याची मेहनत आपली एक पाण्यामध्ये जात असते. 7 महिन्याची असं जर म्हणलं तर एक 7 महिन्याचं मिळालेला एक आपल्याला हा फळ आहे. आणि हे फळ आपण कशा पद्धतीने वाचवायचं किंवा आपण तुम्हाला सांगितलं मित्रांनो सुरुवातीला चुका काय काय करतात. सुरुवातीला बघा, एक म्हणजे आपल्याला ही जे एक पिल्ले आहेत आपलं, सुरुवातीला त्यांना एक चीक पाजावं लागते. जे आपलं एक चीक असतंय म्हणजे सुरुवातीचं जे दूध असतंय, तर ते दूध पाजणं खूप चांगलं त्यांच्यासाठी कारीगर असतंय. त्यांच्यावरती संपूर्ण एक पिल्लांची वाढ होत असते. तर ते दूध समजा एक अर्ध्या तासाच्या आतात जर तुम्ही पाजलं मित्रांनो, तर ते खूप चांगलं मानलं जात आहे. तर ज्या टायमाला तुमची पिले पिण्यासाठी रेडी होतील त्या टायमाला पाजा, काय हरकत नाही, पण शक्यतो लवकरात लवकर पाजण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ज्या आपण बघा, हे मुद्दा खूप चांगला आहे किंवा ह्या अडचणीमुळेच एक पिल्लांची आपली जास्तीत जास्त मरतणूक होती. तर सुरुवातीला जर बघण्यात झालं मित्रांनो, आपण जे एक शेळी वेती आपली त्याची एक कास स्वच्छ धुवून घ्यावी. आणि पाणी गिनी फिरस्तीमध्ये जर असेल तर 100% एक धुवून घ्यावा. आणि नाही धुतलं तरी काय हरकत नाही, पण होतापर्यंत जर आपण स्वच्छता चांगल्या पद्धतीत ठेवली तर अडचणी कमीत कमी येतात. तर बघा आपल्याजवळ तर काय पाणी नाही आता, तर आपण धुवू शकत नाही. आता एक आपले डायरेक्ट शेडवरती ही शेळी जाणार आहे. तर पहिला मुद्दा तुम्हाला. आणि दुसरा म्हणजे शेळीची एक कास चांगल्या पद्धतीने फोडून घ्यावी आणि 2-3 वेळेस ते दूध खाली सांडावं मित्रांनो. 2-3 शेड जे आहेत ते खाली एक जमिनीवरती टाकावे आणि त्याच्यानंतरच पिल्लू पाजावं. म्हणजे बघा 4-5 महिन्याच्या नंतर एक शेळी आपली वेती आणि ते दूध साचून असते मित्रांनो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जंतूसुद्धा असतात आणि त्याच्यामध्ये दुधाच्या गाठीसुद्धा असतात. ते गाठी जर पिल्लाने पिले मित्रांनो तर त्याच्यामुळे आपल्या पिल्लांची मरतणूक होती. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या गरजू शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.